नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्व डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, तांत्रिक प्रश्न कसे विचारले जातील, कुठल्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, किती अर्ज करता येणार आहेत, परीक्षा कशी होणार आहे, कुठं होणार आहे, तुमचं जॉब लोकेशन काय असणार आहे, वैद्यकीय शिक्षण संचालनालय म्हणजे नेमकं काय आहे, सविस्तर माहिती पाहायला भेटणार आहे. एकूण मित्रांनो 5180 प्लस पदं भरली जात आहेत. सर्वात मोठी भरती निघाली आहे मित्रांनो. गट क ची पदं आहेत. तांत्रिक, अतांत्रिक आणि परिचर्या संवर्ग स्टाफ नर्सची ही पदं आहेत. सर्वांसाठी पदं आहेत मित्रांनो. खूप मोठी जाहिरात आहे. यासाठी तुम्हाला मित्रांनो ॲप्लाय करायचं आहे, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला पद काढायचं आहे, अभ्यास करायचा आहे, तर सर्व माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो सर्व लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून देखील पाहू शकता. या व्हिडिओला मात्र मित्रांनो लाईक केल्याशिवाय जाऊ नका. डिटेलमध्ये सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. सर्वात अगोदर मित्रांनो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई नेमकं हे काय आहे, काय काम असतं मित्रांनो? तर याच्या अंतर्गत मित्रांनो जवळपास राज्यामध्ये 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालवले जातात. त्याचं संचलन केलं जातं या संचालनालयामार्फत, जे मुंबईमध्ये यांचं मेन ऑफिस आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण 22 शासकीय महाविद्यालय आहेत आणि त्यांच्या अंतर्गत संलग्नत मित्रांनो जी रुग्णालय आहेत, जसं की पुण्यामध्ये जर बघितलं आपण BJ मेडिकल कॉलेज आहे मित्रांनो, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय. त्याच्या अंतर्गत ससून स्वरूपचर रुग्णालय आहे. तर अंतर्गत रुग्णालय आणि मित्रांनो महाविद्यालय आहेत, ज्या ठिकाणी शिकवलंही जातं. ठीक आहे. तर 3 शासकीय दंत महाविद्यालयही असून मित्रांनो मिळून 67 संस्थांचे संचालन व नियंत्रण या संचालनालयामार्फत केलं जातं. लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार आहात. आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांच्या अंतर्गत मित्रांनो मग मुंबई आणि पुणे याच ठिकाणी तुमचं पदभरती असेल का? तर माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो ही जी सर्व महाविद्यालये आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिळून 67 संस्था आहेत. त्या सर्व संस्थांमध्ये मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचं काय असणार आहे, या ठिकाणी जॉब लोकेशन असू शकतं, कुठेही भेटू शकतं. कारण की एवढी सर्व्हिस संस्था त्यांच्या आहेत किंवा संचालनालय जी आहे, आता संचालनालय एकच आहे मित्रांनो, परंतु ते नियंत्रण करण्यासाठी आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 67 संस्था आहेत, त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल. पहिली गोष्ट मित्रांनो ही तुम्हाला क्लिअर झालेली असावी. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही पदभरती जी निघाली आहे मित्रांनो, याच्यामध्ये जागा किती आहेत? सर्वात जास्त जागा जर बघितल्या मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी आहेत. जास्तीत जास्त 3,500 पेक्षा जास्त जागा त्या पदासाठी भरल्या जात आहेत. आता मित्रांनो या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून सुरू होणार आहे. जसे ॲप्लिकेशन सुरू होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल व्हिडिओ बनवून. 25 तारखेपर्यंत अर्ज करायचे, त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. आता वयोमर्यादा काय असणार आहे या पदांसाठी? 18 वर्ष कंप्लीट पाहिजेत मित्रांनो तुमचे. त्याचबरोबर 38 वर्ष ओपनसाठी. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही SC ST VG NT त्याचबरोबर OBC त्याचबरोबर मित्रांनो भजब भजग भजड हे सर्व जे आहेत आर्थिक दुर्बल घटक अनाथ या सर्वांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी 45 वर्ष, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, आर्क्यूक अफेक्टेड पर्सन यासाठी देखील आरक्षण असणार आहे, त्यांना 45 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर पदवीधर, अंशकालीन, एक्स सर्व्हिसमॅन, खेळाडू या सर्वांसाठी देखील वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये जी पदं भरली जात आहेत ती पदं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. परंतु मित्रांनो नेमकं कुठल्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे तीही दिलेली आहे. तर बघा, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई या ठिकाणी मित्रांनो तांत्रिक संवर्गाची पदं जसं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक वरी त्याची पदसंख्या पुढं दिलेली आहे. सहाय्यक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ECG तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, औषध निर्माता, डॉक्युमेंटलिस्ट किंवा कॅटलॉगर, प्रलेखकार किंवा ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयमधलं, व्यवसाय उपचार तज्ज्ञ. त्यानंतर मित्रांनो दूरध्वनी चालक 17 पदं आहेत. त्यानंतर महिला अधीक्षिका, वॉर्डन वसतिगृह, वसतिगृह अधीक्षिका, स्त्री अधीक्षिका, क्षयकिरण तंत्रज्ञ, अंधार खोली सहाय्यक, त्यानंतर क्षयकिरण सहाय्यकचं पद आहे. दंत आरोग्यक, भौतिक उपचार तज्ज्ञ, दंततंत्रज्ञ, सहाय्यक दंततंत्रज्ञ, छायाचित्रीकार आणि कलाकार, श्रवण मापक तंत्र, ॲडोमॅट्रिक असं म्हणतो त्याला आपण, नेत्र चिकित्सा सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, शिंपी, सुतार, गृहिणी वस्त्रपाल, त्यांचं जनरेटर ऑपरेटर, विद्युत जनरेटर चालक, कातारी, जोडारी, त्यानंतर मिस्त्री, त्यानंतर लोहार सांधाता, सांख्यिकी सहाय्यक, त्याच्यानंतर शारीरिक निर्देशक प्रशिक्षण, मोलरूम तंत्रज्ञ, वाहन चालक. तर ही तांत्रिक पदं झाली. 905 पदं आहेत टोटल मित्रांनो. त्याच्यानंतर पुढं पहा, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मित्रांनो मुंबई या ठिकाणीचे. परिचर्या संवर्ग, स्टाफ नर्स
किती पदं आहेत? 3,974 पदं स्टाफ नर्स आदी परिचारिका या पदासाठी भरली जात आहेत. त्यानंतर अतांत्रिक संवर्गामध्ये मित्रांनो उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक किती टोटल झाली पदं मित्रांनो? ही 67 ही आणि हे ठिकाणी हे 3,974 आणि वरची 900 पदं मिळून 4,946 पदं झाली ही तांत्रिक, अतांत्रिक आणि परिचर या संवर्गाची. आता मित्रांनो पुढचं डिपार्टमेंट आहे आयुष संचालनालय. आयुष संचालनालय देखील मित्रांनो हेच आहे वैद्यकीय शिक्षण विभागाचाच एक भाग आहे. त्याच्यामध्येही आदी परिचारिका असतील, वीजतंत्री, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिकचं पद आहे, त्यामध्ये ग्रंथपाल आहे, क्षयकिरण सहाय्यक, त्यानंतर संग्रहपाल 10वी पासवरती फक्त भरलं जातं. आहारतज्ञ हे पद आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे. टोटल 229 पदं त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर मानसिक स्वास्थ्य केंद्र, आरोग्य मानसिक स्वास्थ्य केंद्र पुणे या ठिकाणी मित्रांनो फक्त 5 पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, आदी परिचारिका, सहाय्यक ग्रंथपाल एकूण 5 पदं आहेत. पहा आता त्या पदांची शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार दिली, डिटेलमध्ये दिली त्यांनी. तर तांत्रिक पदांमध्ये जसं की प्रयोगशाळा सहाय्यक, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी या ठिकाणी काय म्हटले लॅबोरेटरीमध्ये असेल पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमधून झालेलं आहे बॅचलर, किंवा BSc झालेलं आहे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमधून लॅबोरेटरीमध्ये, किंवा बॅचलर ऑफ सायन्स झालेलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि डिप्लोमामध्ये तर ॲप्लाय करू शकता. प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याचं दिलेलं आहे, ग्रंथपालचं दिलेलं आहे. आता ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये बनवून दिलेली. काय करायची तुम्हाला यूट्यूबला यायचं आहे, जॉब गुरु चॅनल आपला ओपन करायचा आहे, या ठिकाणी व्हिडिओजमध्ये यायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा कुठल्या पदासाठी अर्ज करू, ही जी तुम्हाला दिसते थंबनेलवरचं वैद्यकीय शिक्षण 5,000 पदांची भरती, महत्त्वाची पदं आणि त्याची शैक्षणिक पात्रता. जी महत्त्वाची पद आहे जसं की टेलिफोन ऑपरेटर 10वी पासवरती पद आहे, त्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते, आणि इतर जी 10वी 12वी आणि पदवीवरती पदं आहेत त्या पदांसाठी काय शैक्षणिक पात्रता लागते त्यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे. 8 मिनिट 46 सेकंदचा व्हिडिओ आहे. किंवा मित्रांनो प्लेलिस्टमध्ये या, प्लेलिस्टमध्ये पहिलीच प्लेलिस्ट आहे वैद्यकीय शिक्षण विभाग भरती. व्ह्यू फुल प्लेलिस्टवरती क्लिक केलं की त्या संदर्भातली सर्व व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. येथून तुम्ही शैक्षणिक पात्रतेचा हा व्हिडिओ पाहू शकता. 1 नंबरला तुम्हाला हा दिसतोय तो व्हिडिओ. तर शैक्षणिक पात्रतेवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, त्याबद्दल आता माहिती तुम्हाला देत नाही. आता पुढची जी महत्त्वाची माहिती ती आपण बघूयात. आता अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. 25 तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज लिंक अजून ओपन झालेलं नाही, जशी ओपन होईल तशी तुमच्यापर्यंत मी शेअर करेल. या ठिकाणी पहा अर्ज करण्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली त्यांनी, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं तर रजिस्ट्रेशन अजून मित्रांनो काय होतं आहे, ओपन होत नाही आहे. ओपन जसं होईल तसं व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देतो. परंतु आता मित्रांनो अर्ज करण्यासाठी फीज तुम्हाला किती असणार आहे, फीजबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी शेवटी जर आपण बघितलं मित्रांनो, तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर 1,000 रुपये फी आहे, कारण की TCS कंपनी परीक्षा घेते. अत्यंत चांगल्या पद्धतीने मित्रांनो कंडक्ट केले जातात ऑनलाईन परीक्षा. त्यानंतर 900 रुपये जे असणार आहे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी असणार आहे. त्याबद्दलची परीक्षा शुल्काबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जर मित्रांनो डिटेल प्रत्येक पदानुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत जर पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो त्यांनी ही जाहिरातीमध्ये तक्ते दिलेली आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला शेअर करत आहे मी. तर या ठिकाणी त्यांचं पेमेंट देखील पदाचं दिलेलं आहे, किती पेमेंट असणार आहे त्याबद्दल. आता मुंबईमध्ये मित्रांनो DMR मुंबईमध्ये हे पद भरलं जातं आहे, त्याची माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाहेरचं पद असेल तर तसं पुढं लिहिलेलं आहे मित्रांनो. मुंबईमध्ये असेल तर मुंबई DMR मुंबई या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर ही सर्व माहिती देखील याच्यामध्ये आहे. आता मित्रांनो तुम्ही अर्ज भरला त्यानंतर आता परीक्षा याच्या लवकरच होतील मित्रांनो, कारण की TCS कंपनी आहे, फास्ट प्रोसेस करेल. तर मग नेमकं याचं परीक्षाचं स्वरूप कसं असेल, किती अर्ज तुम्हाला करता येतील, किती पदासाठी करता येतील. तर बघा जवळजवळ 51 पेजेसचं हे ब्राउचर दिलेलं आहे. यामधून सर्व माहिती जी महत्त्वाची आहे ती तुमच्यापर्यंत मी सांगत आहे. तर कंडक्ट अँड शेड्यूल ऑफ कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट 2023, ज्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामधील सब सेंटर्सवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. इन स्टेट ऑफ महाराष्ट्र सब सेंटर, वेरियस सब सेंटर्स, वेगवेगळ्या सब सेंटर्समध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमचं परीक्षा केंद्र असेल. त्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी लिहिलेले आहे त्यांनी. आणि मित्रांनो तुम्हाला आता एका पदापेक्षा जास्त अर्ज करता येतील का, जसं की तुम्ही आता समजा टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी पात्र आहात तर तुम्हाला अजून मित्रांनो लिपिक या पदासाठी अर्ज करायचा आहे, किंवा संग्रहपाल 10वी पासवरती पद भरलं जातं या पदासाठी अर्ज करायचा आहे. तर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकता का, तर लिहिलं या ठिकाणी त्यांनी कॅन्डिडेट कॅन अपियर फॉर मोर दॅन 1 cadre ॲज पर एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रोव्हाइडेड दॅट द कॅन्डिडेट हॅज फिल्ड सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर पोस्ट इन इच cadre. तर त्यांनी म्हटलं आहे जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी इलिजिबल होत आहे तर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा तर सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला
फॉर पोस्ट इन इच केडर. प्रत्येक केडरसाठी वेगळा अर्ज करावा लागेल, म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज देखील करता येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर आता याची एक्झाम डेट वगैरे ती सर्व नंतर डिक्लेअर होणार आहे, अजून त्यांनी काही सांगितलेलं नाही. तर आता बघा एक्झाम कशी होईल त्याचं स्वरूप मी तुम्हाला अगोदर सांगतो आणि पदानुसार काय सिलेबस असणार आहे, काय तांत्रिक प्रश्न असणार आहे त्याची माहिती पुढे देतो. जसं की मित्रांनो तुमची एक्झाम पेपर विल बी टोटल 1 अवर्स, या ठिकाणी लिहिलं आहे 1.1/2 लिहिलेलं आहे. 1 अवर्स 1/2 ड्युरेशन कंटेनिंग 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर 100 मार्काचा तुमचा 100 प्रश्नांचा पेपर असेल मित्रांनो. 200 मार्काचा पेपर तुमचा असणार आहे. 100 प्रश्न आणि 200 मार्क, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारला जाईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी निगेटिव्ह मार्किंगबद्दल माहिती दिली आहे का, तर दिलेली आहे मित्रांनो. या पदांना कुठलीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. इच करेक्ट आन्सर विल बी गिवन 2 मार्क्स. प्रत्येक तुमचं बरोबर उत्तराला 2 मार्क्स असतील. कुठल्याही चुकीच्या प्रश्नाच्या उत्तराला तुमचे मार्क्स कट केले जाणार नाहीत. लँग्वेज पेपरची काय असेल, मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीही भाषामध्ये तुम्हाला मित्रांनो पेपर जो आहे तो देता येणार आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ही पदं भरली जातात. जसं की नॉन टेक्निकलमध्ये मित्रांनो जी पदं असतील त्यासाठी फक्त 4च टॉपिक तुम्हाला असतील, आणि मित्रांनो जे टेक्निकल पदं असतील त्याच्यामध्ये मात्र 5 टॉपिक तुम्हाला असणार आहेत, जी तुम्हाला पुढं सिलेबसमधली माहिती मी सर्व पुढं देत आहे त्याबद्दलची. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. आता पाहूयात आपण मित्रांनो याचा सिलेबस काय असणार आहे तो. जसं की मित्रांनो एक पहिलं पद मी घेतो, टेक्निकलमधलंच घेतो पद. ठीक आहे, टेक्निकलमधलंच घेतो, त्यानंतर नॉन टेक्निकलचं सांगतो तुम्हाला. आता जी सर्व पद आहेत, जसे की औषध निर्माता असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, लॅब टेक्निशियन असेल, ऑर्डन असेल, लिपिक असेल, टेलिफोन ऑपरेटर असेल, या सर्व पदांसाठी पहिले 4 विषय कॉमन असतील सर्व पदांसाठी. तर मग मित्रांनो 5वा विषय, ज्या विषयाला तांत्रिक प्रश्न असतात, ज्या विषयाला टेक्निकलमधलं पद आहे त्याला मित्रांनो काय असतील, 5वा विषय असेल सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. ठीक आहे. तर पहिले 4 कॉमन विषय कुठले असतील ते या पदामध्ये मी तुम्हाला सांगतो. जसं की टेलिफोन ऑपरेटर हे पद आहे. आता टेक्निकलमधलंच पद आहे मित्रांनो, फक्त 10वी पासवरती भरलं जातं. त्यानंतर बाकीही काही पदांचा मी सिलेबस सांगतो तुम्हाला. सर्व सिलेबस सांगणं कठीण आहे मित्रांनो, त्यासाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची देतो आहे सिलेबसची, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा आता टेलिफोन ऑपरेटर, जसं की सर्वांसाठी कॉमन विषय असेल पहिला सर्वच पदांसाठी इंग्लिश लँग्वेज. यामध्ये काय विचारलं जाईल, ग्रामर विचारलं जाईल तुम्हाला, ज्यामध्ये सिनोनॉमस, अँटोनॉमस, स्पेलिंग, पंक्च्युएशन्स आणि टेन्स याबद्दल प्रश्न असतील. व्हॅक्युबलरी विचारली जाईल, जी यूज ऑफ ॲडम्स, फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स अँड एक्सप्रेशन्स. त्यानंतर फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स. त्यानंतर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर झालं. हे इंग्लिश ग्रामरचं सर्वांना सेम मित्रांनो याच्यावरती प्रश्न असतील. त्यानंतर मराठी असणार आहे तुम्हाला, मराठी व्याकरण विचारलं जाईल पहिल्यांदा. त्यामध्ये मग वाक्यरचना असतील, शब्दार्थ असेल, प्रयोग असेल, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर भाषा सौंदर्य, ज्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, याचा अर्थ, वाक्यात उपयोग असणं, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी. तर हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मग असतील अजून. त्याचबरोबर मित्रांनो प्रसिद्ध पुस्तकं आणि त्याचे लेखक आणि योग्य जोड्या लावा त्याबद्दल प्रश्न मराठीमध्ये असतील. त्यानंतर जनरल नॉलेज, आता सामान्य ज्ञान मित्रांनो, ज्यामध्ये करंट अफेअर्स, इंडिया आणि महाराष्ट्राचं दोन्हीही असेल. त्यामध्ये इंडियन हिस्ट्री, सिविक्स, इंडियन जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015चा विचारला जाईल. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेजबद्दल प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर हे मित्रांनो कशाबद्दल असेल, जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानबद्दल. आता मित्रांनो सामान्य ज्ञानबद्दल तुम्हाला TCS IBPS पॅटर्नद्वारे पुस्तक पाहिजे असेल तर ते पुस्तक देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो TCS IBPS सामान्य ज्ञान, वन लायनर स्वरूपामध्ये, वन लायनरमध्ये पुस्तक आहे, जे की मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. ज्याचं लेखन संकलन मेघदूत हेरलेकर, TCS IBPS तज्ज्ञ, विकास शिंदाळकर, फाउंडर टर्निंग पॉईंट्स, आणि सचिंद्र कुरुंदकर कर सहाय्यक यांच्यामार्फत मित्रांनो याचं लेखन संकलन केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषदची पदभरती असेल, सध्याची वैद्यकीय शिक्षण विभागाची असेल, त्याचबरोबर इतर कुठलीही पदभरती असू द्या मित्रांनो, आरोग्य, ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, सर्वांसाठी मित्रांनो हे पुस्तक उपयुक्त आहे. याचं वैशिष्ट्यच मित्रांनो खास आहे, कारण की याच्यामध्ये TCS IBPSने घेतलेल्या सर्व परीक्षेतील इतिहास असेल, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक्स, GK, जे सामान्य ज्ञानचा मित्रांनो तुम्हाला मी आता टॉपिक सांगितले त्याच सर्व टॉपिक्सवरती आधारित आहे. कारण की मागचे सर्व प्रश्न जेवढे विचारलेले आहेत मित्रांनो यामध्ये, त्या प्रश्नांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त हे पुस्तक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जेवढे आता परीक्षा झाल्या मित्रांनो TCS IBPSद्वारे 2019 पासून मित्रांनो
2023पर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत तेवढ्या परीक्षांचं याच्यामध्ये त्यांनी मित्रांनो वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्न दिलेले सर्व सामान्य ज्ञान या विषयाचे, ज्यामध्ये SSC MTS असेल, GD, CGL, रेल्वे, पोस्ट ऑफिस MTSची परीक्षा असेल, ITI इन्स्ट्रक्चर, जलसंपदा विभागाची आता परीक्षा झाली, जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्या TCS IBPS पॅटर्नद्वारे जेवढ्या पण घेण्यात आलेल्या आहेत त्यांचे वन लाईनर स्वरूपामध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. तर त्या सब्जेक्टसाठी असं खास हे पुस्तक आहे मित्रांनो, संपूर्ण बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर याची लिंक देखील तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता कुठल्याही बुक स्टोअरमधून. याचं नाव पहा, विजयपथ TCS IBPS सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये. तर आता मित्रांनो हे झालं जनरल नॉलेजचं, तुम्हाला मी सांगितलं सामान्य ज्ञानची प्रश्न टेलिफोन ऑपरेटरसाठी, आणि इतर सर्वच पदांसाठी ही सेमच असतील मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पुढचं याचा टॉपिक, चौथा टॉपिक असणार आहे तो म्हणजे लॉजिकल ॲबिलिटी, ज्यामध्ये तुमचे ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमेटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स बेसिक असेल तुम्हाला, ज्याच्यामध्ये न्यूमेरिक, एल्जेब्रा, जिओमेट्री आणि स्टॅटिक्स. त्यांचं जनरल सायन्समध्ये मित्रांनो प्रश्न असतील, जसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. हे झालं लॉजिकल ॲबिलिटीचा चौथा भाग मित्रांनो, जे की सर्व पदांसाठी सेम आहे. इतर 3 भाग भेटले तेही सर्वांसाठी सेम आहेत, या पदासाठी सेम आहे. त्यानंतर पाचवा टॉपिक, आता पाचवा टॉपिक तुम्हाला सर्वांसाठी वेगवेगळा असेल, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. तर हा कुणाकुणासाठी असेल मित्रांनो, फक्त टेक्निकल जे पद आहेत मित्रांनो, आता हे दूरध्वनी चालक मित्रांनो टेक्निकलमध्ये पद येतं, वाहन चालक देखील टेक्निकलमध्ये पद येतं मित्रांनो, ड्रायव्हरचं पद, त्यालाही सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असेल. आता लिपिक हे पद मित्रांनो टेक्निकलमध्ये येतं का, तर नाही, हे अतांत्रिक पद आहे, म्हणजे नॉन टेक्निकल पद आहे, त्याला सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजचे प्रश्न असतील का, तर नसतील. वरचे फक्त 4 टॉपिक्स हे त्या पदासाठी असतील. ठीक आहे. तर आता जसं की मित्रांनो सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये काय विचारलं जातं, तर त्या पदाशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. जसं की उदाहरणार्थ हे दूरध्वनी चालक पद आहे, त्याला काय विचारलं जाईल, मॅथमॅटिक्स, रेकॉर्ड मेंटेनन्स, त्यानंतर यूज ऑफ टेलिफोन डायरी आणि डिरेक्टरी, कम्युनिकेशन स्किल्स, त्यानंतर रोल ऑफ इंटरकॉम, EBBX, फॅक्स, ईमेल सिस्टीम, त्याबद्दल प्रश्न मित्रांनो विचारले जातील. तर जवळपास मित्रांनो या ठिकाणी 4 ते 5 घटक त्यांनी दिलेले आहेत, यावरती तुम्हाला तयारी करायची. जर तुम्ही टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी अप्लाय करता तर हे सब्जेक्ट रिलेटेड प्रश्न असतील तुम्हाला. 10वी पासवरती पद भरलं जात आहे, 17 वॅकेन्सी टोटल मित्रांनो या पदासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला पूर्ण सिलेबस मित्रांनो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजलेलं असेल. आता अजून एखादं मित्रांनो उदाहरण घेऊन तुम्हाला एखाद्या पदाचं सिलेबस दाखवतो, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज, त्याचबरोबर तांत्रिकमधलं आणि अतांत्रिकमधलं, ज्यामध्ये मित्रांनो आधी परिचारिका, स्टाफ नर्स या पदाचं बघूयात, कारण की या पदासाठी जवळपास 3500+ वॅकेन्सी आहेत मित्रांनो. कळलं का, जास्त जागा या पदासाठी आहेत. याच्यावरती सेपरेट व्हिडिओ देखील मी बनवणार आहे. याच्यामध्ये पहा स्टाफ नर्सला काय विचारलं जाईल, सेम पहिले 4 टॉपिक सेम, इंग्लिश, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, जनरल नॉलेजवरचे प्रश्न या ठिकाणी असतील. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं लॉजिकल ॲबिलिटीवरचे प्रश्न असतील, आणि शेवटी मित्रांनो या ठिकाणी असेल सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये मित्रांनो आता आधी परिचय स्टाफ नर्ससाठी काय काय विचारलं जाईल, तर याच्यामध्ये पहा मायक्रोबायोलॉजी, सोशिओलॉजी, फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, नर्सिंगबद्दलचे मूलभूत मित्रांनो या ठिकाणी तत्त्व जे आहेत ते विचारले जात आहेत. फर्स्ट एडमधलं मूलभूत मित्रांनो आरोग्योपचार, त्यानंतर पर्सनल हायजीन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, त्यानंतर कम्युनिकेबल डिझिजेस, एअर नॉईज अँड थ्रोट्स, त्यानंतर स्किनबद्दल काय, भरपूर सारे क्वेश्चन्स असतात जे तुम्ही मित्रांनो तुमच्या सब्जेक्टमध्ये शिकलेला आहात, तेच प्रश्न तुम्हाला या पदांसाठी असणार आहेत. मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंग, कम्युनिकेशन ऑफ हेल्थ, कॉम्प्युटर एज्युकेशनबद्दल, मिडवायफरी अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंगबद्दल प्रश्न आहेत, कम्युनिटी हेल्थ अँड नर्सिंगबद्दल, पेड्रिक नर्सिंगबद्दल प्रश्न असतील. तर हे सर्व तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजबद्दल प्रश्न तुम्हाला आधी परिचारिका म्हणजे स्टाफ नर्ससाठी विचारले जातील. पहिले 4 विषय सर्वांसाठी कॉमन असणार आहेत. अजून मित्रांनो एखादं पद आपण बघूयात, ज्यामध्ये मित्रांनो थोडं नॉन टेक्निकलबद्दल बोलूयात आपण. नॉन टेक्निकल त्याचबरोबर टेक्निकल. आता नॉन टेक्निकलचे मित्रांनो फक्त 4च टॉपिक्स तुम्हाला असतील, ज्यामध्ये मित्रांनो मराठी, इंग्लिश लँग्वेज, मराठी व्याकरण, जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये मित्रांनो 25 या ठिकाणी 25 या ठिकाणी तुम्हाला जे दिलेले आहेत त्यांनी पहा प्रश्न आहेत, म्हणजे टोटल 100 प्रश्न तुम्हाला असतील नॉन टेक्निकल जी पद आहेत त्यांसाठी, ज्याच्यामध्ये मित्रांनो लिपिक असेल, त्यानंतर स्टेनो वगैरे असतील,
त्याचबरोबर इतर जी पदं आहेत नॉन टेक्निकलमध्ये येणारी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तर त्यांना 25-25 फक्त प्रश्न असतील, 4 टॉपिक असतील. बाकी पदांसाठी मित्रांनो जसं आपण या ठिकाणी सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज बघितलेलं आहे. वरचे हे 4 विषय कॉमन असतील, परंतु टेक्निकलमधल्यांना सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असेल. तर प्रत्येक पदाचा मित्रांनो याच्यामध्ये सिलेबस आहे. जसं की औषध निर्माता अजून आहे मित्रांनो. 4 टॉपिक्स वर्षे सेम असतील सर्वांसाठी आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये मित्रांनो काय काय विचारलं जाईल त्याबद्दलची माहिती आहे. जनरल फार्मेकोलॉजी, वन टाइप ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेस फॉर्म्स अँड बायोअवेलेबिलिटी, इंडिकेशन्स आणि कंट्रोल मेडिकेशन्स, ॲडवर्ब्स ड्रग्स रिॲक्शन्स, रोल ऑफ अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, त्यानंतर न्यूरो फार्मॅकोलॉजी, सायको फार्मॅकोलॉजी, त्यानंतर कार्डिओ, भरपूर सारे आहेत मित्रांनो फार्मॅकोलॉजीमधले. फार्मे इपिडेमिओलॉजी आहे, डेंटल फार्मॅकोलॉजी आहे, इंडियन फार्मेकॉपिक्स, ब्रिटिश फार्मेकॉपिक आहे. त्यानंतर फार्मसीचे जे ॲक्ट्स आहेत त्याबद्दल प्रश्न आहेत मित्रांनो. फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल आहे. ड्रग्स अँड स्टोरेज आणि लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे. रोल ऑफ हॉस्पिटलमधला फार्मसिस्ट काय आहे. कम्युनिकेटिव्ह फार्मसी आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसबद्दल GMPबद्दल प्रश्न असतील. त्यानंतर डिसइन्फेक्टन्स अँड दिअर कॉन्सन्ट्रेशन्स युज्ड इन हॉस्पिटल्सबद्दल प्रश्न आहेत. भरपूर सारे लिस्ट ऑफ स्टँडर्ड ड्रग्स अँड कंज्युमेबल रिक्वायर्ड टू रन ऑफ हॉस्पिटलबद्दल काय केलं जातं रन करण्यासाठी त्याबद्दलचे प्रश्न असतील. तर ह्याबद्दल मित्रांनो तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये सिलेबससाठी PDF डाउनलोड करावं लागेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्रत्येक पदाचं वेगवेगळं आहे मित्रांनो. फार्मसिस्ट झालं, त्यानंतर सही किरण तंत्रज्ञ, याच्यामध्ये देखील मित्रांनो सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजबद्दल प्रश्न आहेत. ज्यामध्ये पहा रेडिओग्राफिक्स, त्यानंतर टाईप्स ऑफ मशीन्स अँड देअर प्रिन्सिपल्स, मशीनबद्दल प्रश्न जास्त करून तुम्हाला असतील. जे रेडिओग्राफीचं तुम्ही तंत्रज्ञबद्दल डायलिसिसबद्दल जे शिकला आहात, रेडिओग्राफीबद्दल शिकलेला आहात त्याबद्दलचेच प्रश्न असतील. तर पहा या ठिकाणी सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज प्रत्येक पदाला दिलेलं आहे. त्या पदानुसार वेगवेगळे काय प्रश्न विचारले जाणार त्याबद्दलचं डिटेल सिलेबस आहे. बेसिक ह्युमन सायन्स, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, हे कुणासाठी सहीकरण तंत्रज्ञासाठी. फर्स्ट एडबद्दल प्रश्न आहेत. त्यानंतर ग्रंथसूचीकार हे पद आहे मित्रांनो. आता प्रत्येक पदाचं सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तो वाचावा लागणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. बरीच सर्व माहिती मित्रांनो यामध्ये मी कव्हर केलेली आहे. 4 पहिले टॉपिक जे आहेत मित्रांनो इंग्लिश, मराठी, त्यानंतर जनरल नॉलेज आणि मित्रांनो या ठिकाणी लॉजिकल ॲबिलिटी हे सर्वांसाठी सेम आहे. जे अतांत्रिक पद आहेत त्यांच्यासाठी देखील त्याच्यावरतीच प्रश्न असणार आहेत आणि तांत्रिक पदांना देखील तेवढे 4 सेम टॉपिक्स आहेत. फक्त सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज हा 5वा टॉपिक्स वेगळा आहे, ज्यामध्ये मित्रांनो तांत्रिक जी पद आहेत त्या पदांसाठी विचारला जाईल. तर यासाठी मित्रांनो डिटेलमध्ये तुम्हाला PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.